फ्रेंड्स, आपल्या फायनल अकाउंटच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये मित्रांनो आपण आज बघणार आहोत ॲडजस्टमेंट्स. सगळ्यात पहिले ॲडजस्टमेंट्स म्हणजे काय हे समजून घ्यायच्या अगोदर एकदा आठवण करून देतो. आपण फायनल अकाउंट्सच्या 3 स्टेप्स आतापर्यंत पाहिलेल्या आहेत. ट्रेडिंग अकाउंट, डेबिटला सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिटला सगळे मित्रांनो क्रेडिट व्हॉट गोज आउट गुड्स ओनली, ओपनिंग स्टॉक डेबिटला, क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला, परचेसेस आणि सगळे डायरेक्ट एक्सपेन्स डेबिटला, सगळे गुड्स गेलेले क्रेडिटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये डेबिटला सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि लॉसेस, क्रेडिटला सगळे इन्कम्स अँड गेन्स. त्याच्यामध्ये मित्रांनो डेबिटला आपण बॅड डेट्सची प्रोव्हिजन बघितली, बॅड डेट्स, ॲड न्यू ऑलरेडी मायनस ओल्ड ऑलरेडी. नंतर बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोईंग ॲसेट्स अँड लायबिलिटीज किंवा शोईंग फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस ॲज ऑन पर्टिक्युलर डेट. त्याच्यामध्ये मित्रांनो आपण प्लस मायनस बघितलेलं होतं. कॅपिटल बिझनेसची लायबिलिटी आहे, त्याच्यामध्ये लॉस ड्रॉइंग आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग मायनस होता, प्रॉफिट इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि सॅलरी किंवा कमिशन पेएबल टू पार्टनर हे मित्रांनो ॲड होतं. आपण सगळे लायबिलिटीज तिथे लायबिलिटीला लिहितो, सगळे ॲसेट्स ॲसेटला लिहितो. हे सगळं मित्रांनो एक्सप्लेनेशन आपल्या मागच्या लेक्चरपर्यंत झालेलं आहे. आज आपण मित्रांनो आपल्या फायनल अकाउंट्समधला सगळ्यात शेवटचा पार्ट बघणार आहोत आणि तो पार्ट म्हणजे ॲडजस्टमेंट्स. आता सगळ्यात पहिले ॲडजस्टमेंट्स म्हणजे काय फ्रेंड्स? ॲडजस्टमेंट एक्सप्लेन करायच्या अगोदर मी काही बेसिक तुम्हाला सांगतो. आपल्या काही अमाऊंट्स, काही एक्सपेन्सेस, काही इन्कम्स, काही ट्रान्झॅक्शन्स हे असे असतात जे आपल्याला मित्रांनो रेग्युलर ट्रान्झॅक्शन्समध्ये रेकॉर्ड करता येत नाही. आपण जे फायनल अमाऊंट्स प्रिपेअर करतो रेग्युलर ट्रान्झॅक्शनच्या बेसवर, जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स आणि फायनल अकाउंट प्रिपेअर करेपर्यंत, ट्रायल बॅलन्स प्रिपेअर करेपर्यंत आपल्याला ह्या एक्सपेन्सेस किंवा इन्कम्सच्या अमाऊंट या मित्रांनो माहिती नसतात. आणि अमाऊंटच ज्या अर्थी माहिती नाही त्या अर्थी ते ट्रान्झॅक्शन्स आपण रेकॉर्डच केलेले नसतात. आणि ह्या मित्रांनो हे जे ट्रान्झॅक्शन्स आपण रेकॉर्ड करतो हे मित्रांनो नंतर आपण काय करणार आहोत? रेकॉर्ड करणार आहोत. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं हे कन्फ्युजन होईल, सर कळलं नाही की नेमकं अमाऊंट माहिती नसतात म्हणजे नेमकं काय असतं. आता एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊ. समजा आपला क्लोजिंग स्टॉक आहे 31 मार्चचा. हा क्लोजिंग स्टॉक 31 मार्चचा आपल्याला कधी कळेल? 31 मार्च संपल्यानंतर. कारण 31 मार्च पर्यंत आपला जेवढा माल विकला जाईल तो रेकॉर्ड केल्यानंतर आपल्याला कळेल की 31 मार्चचा क्लोजिंग स्टॉक किती होता. आपलं समजा 31 मार्चचं लाईट बिल आहे, मार्चचं लाईट बिल आहे, ते आपल्याला कधी कळेल? मार्चचं मित्रांनो रिडिंग घेतल्यानंतर एप्रिलमध्ये कळेल की मार्चचं लाईट बिल किती होतं. समजा आपलं टेलिफोन बिल पेएबल आहे किंवा समजा वर्कर लोकांना किंवा कमिशन एजंट लोकांना कमिशन पे करायचंय, वर्कर लोकांना वेजेस किंवा सॅलरी पे करायचे, त्यांचे सॅलरी किंवा कमिशनचे पैसे हे मित्रांनो आपण कसे डिटरमाइन करणार? त्यांनी माल कितीचा विकला, त्यांनी प्रोडक्शन किती केलं ह्याच्याप्रमाणे ठरवणार आपण, बरोबर आहे. मग यांचा हिशोब जोपर्यंत 31 मार्च होत नाही तोपर्यंत आपण करत नाही. मग या लोकांना किती पैसे पेएबल आहेत हे आपल्याला त्या तारखेपर्यंत कळेल का? अर्थातच नाही कळणार. हे सगळे एक्सपेन्सेस, हे सगळे इन्कम हे आपल्याला मित्रांनो कधी कळणार? ज्या वेळेस मित्रांनो आपला 31 मार्च कंप्लीट होईल आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपला हिशोब होईल. थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या अशा काही अमाऊंट्स आहेत ज्या आपल्याला मित्रांनो 31 मार्च संपेपर्यंत किंवा फायनान्शियल इयर संपेपर्यंत कळत नाही. आणि अशा सगळ्या अमाऊंट्स, असे सगळे ट्रान्झॅक्शन्स आपण 31 मार्चच्या नंतर रेकॉर्ड होतो. ते रेग्युलर अकाउंटिंगमध्ये आपण रेकॉर्ड केलेले नसतात. ह्या अशा अनरेकॉर्डेड ट्रान्झॅक्शन्सला आपण आपल्या अकाउंट्सच्या भाषेमध्ये म्हणतो ॲडजस्टमेंट्स. सो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ॲडजस्टमेंट्स म्हणजे अनरेकॉर्डेड ट्रान्झॅक्शन्स जे मित्रांनो आपल्याला काय करायचे आहेत? रेकॉर्ड करायचे आहेत. तर आता आपल्याला या लेक्चरमध्ये आणि इथून पुढच्या 3-4 लेक्चरमध्ये हेच शिकायचं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे अनरेकॉर्डेड ट्रान्झॅक्शन्स अर्थातच ॲडजस्टमेंट्स त्यांचा रेकॉर्ड कसा करायचा. तुम्ही आता ऐकून असाल मित्रांनो, फायनल कधीतरी सॉल्व्ह केलं असेल किंवा कधीतरी दुसऱ्या कोणाकडनं तरी ऐकलं असेल की ॲडजस्टमेंट्सचे इफेक्ट देतो आपण आणि प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट असतात. तर एक्झॅक्टली ॲडजस्टमेंटचे इफेक्ट म्हणजे काय किंवा प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट कसे काय असतात त्याचं लॉजिक मित्रांनो आपण आता समजून घेणार आहोत. ठीक आहे. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट म्हणजे काय? आता समजा मी तुम्हाला एखादं ट्रान्झॅक्शन दिलं, समजा गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल.
हे मित्रांनो आपलं एक काय आहे, ऍडजस्टमेंट आहे, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. आता तुम्ही मला सांगा या ऍडजस्टमेंटची जर्नल एंट्री तुम्ही काय करा. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल म्हणजे काय केलं, तुमची गुड्सची ॲडव्हर्टाइजमेंट झाली म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट, आणि गुड्स आपल्या बिझनेस मधून काय झाले गेले, क्रेडिट वॉट गोज आउट, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. बरोबर आहे. आता या ठिकाणी मित्रांनो गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पलची तुम्ही जर्नल एंट्री केली, त्याच्यात एक अकाउंट तुम्ही डेबिट केलेलं आहे आणि दुसरं अकाउंट तुम्ही क्रेडिट केलेलं आहे. समजलं? म्हणजे प्रत्येक ऍडजस्टमेंट म्हणजे अनरेकॉर्डेड ट्रान्झॅक्शन. आता अनरेकॉर्डेड आहे, तुम्हाला रेकॉर्ड करावे लागतील. तर रेकॉर्ड करताना तुम्ही मित्रांनो एका अकाउंटला डेबिट करता आणि एका अकाउंटला क्रेडिट करता. तर हे जे अकाउंट तुम्ही डेबिट केलेलं आहे ना, हा झाला तुमचा फर्स्ट इफेक्ट, आणि जे अकाउंट तुम्ही मित्रांनो काय केलेलं आहे, क्रेडिट केलेलं आहे, हा झाला तुमचा सेकंड इफेक्ट. म्हणजे ऍडजस्टमेंटचे इफेक्ट द्यायचे याचा सोप्या भाषेत अर्थ काय झाला की अनरेकॉर्डेड ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करायचे, आणि रेकॉर्ड करायचे तर त्याचे दोन इफेक्ट असतात, एक डेबिट इफेक्ट आणि एक क्रेडिट इफेक्ट. डेबिट इफेक्ट फर्स्ट इफेक्ट, क्रेडिट इफेक्ट सेकंड इफेक्ट. म्हणजे तुम्ही जे रेकॉर्ड करता ना त्याचे डेबिट क्रेडिट असे दोन इफेक्ट येतात, म्हणून प्रत्येक ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट असतात. तर मित्रांनो आपल्या 12वीच्या सिलेबस मध्ये नियर अबाउट 30 ऍडजस्टमेंट्स आहेत, आणि आपण त्या 30 ऍडजस्टमेंट्सचे इफेक्ट काय आहेत ते पाहणार आहोत. तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो मित्रांनो, जर तुम्ही ऍडजस्टमेंटचे म्हणजे इफेक्ट द्यायचे ठरले, इफेक्ट पाठ करायचे ठरवले, काही कामाचे नाही, एकदम सिंपल आहेत. ऍडजस्टमेंटचे प्रॅक्टिकल मित्रांनो इफेक्ट्स कुठे जातील त्याचा विचार करायचा. ट्रेडिंग अकाउंटला जात आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जात आहे का बॅलन्स शीट मध्ये ऍसेट किंवा लायबिलिटीला जात आहे, याचा फक्त विचार करायचा. इफेक्ट ऑटोमॅटिक तुमच्या डोक्यात येऊन जाते. करेक्ट. मग मित्रांनो आता आपण बघणार आहोत ऍडजस्टमेंटचे इफेक्ट स्टेप बाय स्टेप पुढच्या 3 किंवा 4 व्हिडिओज मध्ये. आपल्याला घाई नाहीये, आपल्याला पूर्ण ऍडजस्टमेंट व्यवस्थित समजून घ्यायचे, पण व्यवस्थित समजून घ्या कारण सगळ्या ऍडजस्टमेंट तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत. पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. आपल्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये येणारी ही ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. मित्रांनो स्टॉक आपल्या बिझनेसची काय झाली, ऍसेट. स्टॉक आपल्या बिझनेसची काय झाली, ऍसेट. त्याच्यामुळे मित्रांनो क्लोजिंग स्टॉकचा जो पहिला इफेक्ट येईल आणि जो दुसरा इफेक्ट येईल, एक लक्षात घ्या, मी पहिला इफेक्ट आणि दुसरा इफेक्ट एक्सप्लेन करताना इथे पण लिहू शकतो, इथे पण लिहू शकतो. दोन इफेक्ट देणं महत्वाचं आहे. पहिला इफेक्ट इकडे लिहिला आणि दुसरा इफेक्ट इकडे लिहिला तर काही फरक नाही पडत. फक्त महत्वाचं एवढंच आहे की दोन इफेक्ट लिहिले गेले पाहिजे. कळलं? तुम्ही दुसरा इफेक्ट 1 नंबरला लिहिला आणि पहिला इफेक्ट 2 नंबरला लिहिला तरी काही फरक नाही पडत. आता क्लोजिंग स्टॉक. स्टॉक आपल्या बिझनेसची काय झाली, ऍसेट. आय रिपीट, स्टॉक आपल्या बिझनेसची काय झाली, ऍसेट. म्हणजे तुमचा जो पहिला इफेक्ट येईल तो कुठे येईल, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. करेक्ट. स्टॉक आपल्या बिझनेसची काय झाली, ऍसेट. म्हणजे तुमचा पहिला इफेक्ट येईल तो येईल बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. आता तुम्ही मला सांगा स्टॉक आपल्या बिझनेसची ऍसेट आहे, ऍसेटचा बॅलन्स काय असतो, डेबिट. डेबिट बॅलन्स म्हणजे काय, ओपनिंग बॅलन्स डेबिटला, क्लोजिंग बॅलन्स क्रेडिटला. मग स्टॉक आपण मित्रांनो ट्रेडिंग अकाउंटच्या पुढे रेकॉर्ड करणार क्रेडिट साइडला. म्हणजेच क्लोजिंग स्टॉकचा दुसरा इफेक्ट पुढे येईल मित्रांनो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. क्लोजिंग स्टॉकचा दुसरा इफेक्ट पुढे येईल मित्रांनो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. सो क्लोजिंग स्टॉकचे मित्रांनो टोटल किती इफेक्ट झाले, नंबर 1 लक्षात ठेवा, स्टॉक आपल्या बिझनेसची ऍसेट आहे, बॅलन्स शीट ऍसेट साइड. आणि 2 नंबर मित्रांनो हे बघा, हे एक्सप्लेनेशन, डेबिट बॅलन्स ओपनिंग डेबिटला आणि क्लोजिंग क्रेडिटला, ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साइड. सो ही आहे मित्रांनो आपली पहिली ऍडजस्टमेंट. आता आपली दुसरी ऍडजस्टमेंट आहे प्रीपेड एक्सपेन्सेस. मित्रांनो प्रीपेड एक्सपेन्सेस एक्सप्लेन करायच्या आधी मी तुम्हाला पहिल्यांदा काही लॉजिक एक्सप्लेन करतो, ते समजून घ्या. आपलं कोणतंही अकाउंट घ्या, ट्रेडिंग अकाउंट घ्या किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट घ्या, ते ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे त्याच्यापुढे हेडिंग काय असतं, फॉर इयर एंडेड. आता फॉर इयर एंडेड हा शब्द काय सांगतो,
की तुम्ही ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जो काही इन्कम किंवा जो काही एक्सपेन्सचा हिशोब देत आहात तो फक्त आणि फक्त ह्याच वर्षीचा आहे. ठीक आहे, मागचं वर्ष किंवा पुढचं वर्ष याचा हिशोब या वर्षीच्या ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येणार नाही. करेक्ट. मग कधी कधी काय होतं ना, आपण ह्या वर्षीचे जेवढे एक्सपेन्सेस पेड करायचे आहेत किंवा ह्या वर्षीचे जेवढे इन्कम आपल्याला मिळायचे आहेत, आपले एक्सपेन्सेस एकतर जास्त पेड झालेले असतात किंवा कमी पेड झालेले असतात. इन्कमच्या बाबतीत पण तेच होतं. या वर्षीचं जेवढं इन्कम आहे ना, कधी कधी आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त इन्कम मिळतं किंवा त्याच्यापेक्षा कमी इन्कम मिळतं. म्हणजे जेवढं भेटायला पाहिजे तेवढं न भेटता कमी जास्त भेटतं, किंवा जेवढे पेड करायला पाहिजे होते त्याच्यापेक्षा एकतर आपण जास्त पेड करतो किंवा कमी पेड करतो. आता या ठिकाणी आपल्याला फायनल अकाउंट मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही इन्कम आणि एक्सपेन्स जो काही रेकॉर्ड कराल तो फक्त आणि फक्त करंट इयरचाच रेकॉर्ड करायचा. जास्त असेल तर ते मायनस करा आणि कमी असेल तर ते प्लस करा. आय रिपीट, जास्त असेल तर ते काय करा, मायनस करा हिशोबातून, कारण ते जास्त आहे. आणि कमी असेल तर ते काय करा, प्लस करा. मग या ठिकाणी मित्रांनो आपल्या 4 कन्सेप्ट येतात. प्रीपेड एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, या 2 कन्सेप्ट. तिसरी कन्सेप्ट आहे प्री रिसिव्ड इन्कम आणि चौथी कन्सेप्ट आहे आउटस्टँडिंग इन्कम. चौथी कन्सेप्ट काय आहे, आउटस्टँडिंग इन्कम. मग आपण पहिल्यांदा प्रीपेड आणि प्री रिसिव्डचा विचार करू. प्रीपेड आणि प्री रिसिव्ड याचा अर्थ काय झालेला आहे की जेवढं 12 महिन्यांचं दाखवायला पाहिजे त्याच्यापेक्षा तुम्ही काय केलेलं आहे, एकतर जास्त पेड केलेलं आहे किंवा जास्त रिसिव्ह केलेलं आहे. प्रीपेडचा अर्थ काय झाला, तुम्ही ऍडव्हान्स पेड केले. प्री रिसिव्हचा अर्थ काय झाला, तुम्हाला ऍडव्हान्स पैसे मिळालेले, ज्याचा या वर्षीशी संबंध नाही. पुढच्या वर्षीचं आहे ते या वर्षी मिळालं, पुढच्या वर्षीचं आहे ते या वर्षी पेड केलं. याचा अर्थ काय झाला की प्रीपेड किंवा प्री रिसिव्ड म्हणजे जास्त मिळालेले आहे. मग आपण प्रीपेड किंवा प्री रिसिव्ड जास्त मिळालेले तर ते आपल्याला काय करावे लागतील, मायनस करावे लागतील. समजलं तुम्हाला? प्रीपेड किंवा प्री रिसिव्ड काय झालेलं आहे, जास्त मिळालेले आहे. जास्त मिळालेले आहेत आपल्याला या वर्षीचाच हिशोब दाखवायचा ना फक्त. मग जास्त मिळालेले आपल्याला काय करावे लागतील, कमी करावे लागतील, किंवा जास्त पेड केलेले काय करावे लागतील, कमी करावे लागतील. सिमिलरली आउटस्टँडिंग म्हणजे काय, बाकी आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हणजे द्यायचे बाकी आणि आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे रिसिवेबल, घ्यायचे बाकी. बाकीचा अर्थ काय झाला, हे मिळायचे बाकी आहेत म्हणजे कमी मिळालेले आहेत आपल्याला. मग हे जे आउटस्टँडिंग असतील हे आउटस्टँडिंग आपल्याला मित्रांनो काय करावे लागतात, ऍड करावे लागतात. परत समजून घ्या. प्रीपेडचा अर्थ तुम्ही काय केलेले, जास्त पेड केलेले किंवा जास्त मिळालेले ते मायनस करा. आणि आउटस्टँडिंगचा अर्थ काय, तुम्हाला कमी मिळालेले किंवा कमी पेड केलेले. मग जेवढे कमी पेड केलेले तेवढे काय करा मित्रांनो, ऍड करा. सो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रीपेड प्री रिसिव्हचे आपले जे काही इफेक्ट आहेत ते मायनस मध्ये दाखवावे लागतात. त्याचं लॉजिक मी आता एक्सप्लेन केलं. आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्स किंवा आउटस्टँडिंग इन्कमचे जे इफेक्ट आहेत ते आपल्याला काय करावे लागतात, प्लस करावे लागतात, कारण ते कमी दिलेले ते वाढवावे लागतात. मग मित्रांनो या ठिकाणी आपल्या आता टोटल 4 ऍडजस्टमेंट येणार आहेत. त्या 4 ऍडजस्टमेंट कोणत्या, ठीक आहे? तर मित्रांनो आता आपली पहिली ऍडजस्टमेंट आहे प्रीपेड एक्सपेन्स. प्रीपेड एक्सपेन्स तुम्ही काय करणार, मायनस. म्हणजे पहिला इफेक्ट काय होईल तुमचा, मायनस फ्रॉम एक्सपेन्स. पहिला इफेक्ट काय होईल तुमचा, मायनस फ्रॉम एक्सपेन्स. मायनस फ्रॉम एक्सपेन्स कोणता मित्रांनो, जर ट्रेडिंग अकाउंटचा एक्सपेन्स असेल तर ट्रेडिंग अकाउंट मधून मायनस होईल. आणि जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा एक्सपेन्स असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून मायनस होईल. म्हणजे आता समजा प्रीपेड वेजेस असतील तर कशातनं मायनस करा तुम्ही, ट्रेडिंग अकाउंटच्या वेजेस म्हणून. जर आउटस्टँडिंग फॅक्टरी रेंट असेल तर तुम्ही काय कराल, ट्रेडिंग अकाउंटच्या फॅक्टरी रेंट म्हणून. जर मी बोललो सॅलरी प्रीपेड आहे तर तुम्ही कशातनं मायनस कराल, प्रॉफिट अँड लॉसच्या सॅलरी म्हणून. मी बोललो मित्रांनो इन्शुरन्स प्रीपेड आहे तर तुम्ही
काय कराल, प्रॉफिट अँड लॉसच्या इन्शुरन्स जो एक्सपेन्स आउटस्टँडिंग आहे त्याच्यातनं मायनस करायचा, मग तो ट्रेडिंगचा असू दे किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा असू दे. आता हा झाला पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट पुढे येईल मित्रांनो, मला सांगा प्रीपेड एक्सपेन्स. आता यांचं नेहमी लक्षात ठेवा, याचे दुसरे इफेक्ट आहेत ना ते बॅलन्स शीट मध्ये एक तर ऍसेटला येतील किंवा लायबिलिटीला येतील. एक येतो तो इन्कम किंवा एक्सपेन्सचा इफेक्ट असतो आणि दुसरा इफेक्ट असतो तो एक तर ऍसेटचा असतो किंवा लायबिलिटीचा असतो. समजलं? थोडा विचार करा. प्रीपेड एक्सपेन्स आपली लायबिलिटी होईल का? नाही. तुम्ही एक्सपेन्स वेळेच्या आधी पेड केलेला आहे तर ती आपली काय झाली, ऍसेट. म्हणजेच आपला दुसरा इफेक्ट जो येईल तो कुठे येईल, बॅलन्स शीटच्या ऍसेट्स. म्हणजे पहिला एक्सपेन्सचा इफेक्ट कुठे गेला तुमचा, प्रीपेडचा, एक्सपेन्स मधून मायनस, आणि दुसरं बॅलन्स शीटची ऍसेट्स आहे, कारण तो ऍडव्हान्स पेड केलेला, गरज नव्हती तरी पेड केला, म्हणजे ऍसेट झाली. आता दुसरा आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्स. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्स मित्रांनो पहिला इफेक्ट काय बघितला आपण, ऍड. आपल्याला मित्रांनो आउटस्टँडिंग एक्सपेन्स काय करावा लागेल, सगळ्यात पहिले एक्सपेन्स मध्ये मित्रांनो काय करावं लागेल, ऍड करावा लागेल. आउटस्टँडिंगचा अर्थ काय, बाकी आहे, म्हणजे तो या वर्षीचा खर्च आहे, तो द्यायचा बाकी आहे, तो या वर्षीच्या पेड मध्ये ऍड करावा लागेल ना. म्हणून त्याचा पहिला इफेक्ट काय झाला, ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस, जिथलचा एक्सपेन्स असेल त्याच्यात ऍड करायचा. आता कशात ऍड करायचा, ट्रेडिंगला का प्रॉफिट अँड लॉसला, ते तर तुम्हाला कळलं असेल मगाच्या एक्सप्लेनेशन वर, बरोबर. जो खर्च आउटस्टँडिंग असेल तो ऍड करायचा. आउटस्टँडिंग वेजेस मध्ये ऍड करायचा, आउटस्टँडिंग सॅलरी मध्ये ऍड करायची. आता याचा दुसरा इफेक्ट पुढे येईल, ऍसेटला किंवा लायबिलिटीला. थोडंसं लॉजिक लावा. आउटस्टँडिंग एक्सपेन्स आपण कुठे लिहिणार, ऍसेटला येईल का, नाही. एक्सपेन्स आहे आणि तो आउटस्टँडिंग म्हणजे द्यायचा बाकी आहे. द्यायचा बाकी असेल तर आपली काय झाली मित्रांनो, सिंपल आहे, ती आपली काय झाली, लायबिलिटी. म्हणजे मित्रांनो त्याचा दुसरा इफेक्ट पुढे जाईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइड. त्याचा दुसरा इफेक्ट पुढे जाईल मित्रांनो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइड. आता बघा या दोन ऍडजस्टमेंट्स आपल्या झाल्या, ठीक आहे. आता आपण आपली तिसरी ऍडजस्टमेंट घेणार आहोत. आपली तिसरी ऍडजस्टमेंट कोणती आहे मित्रांनो, आपली तिसरी ऍडजस्टमेंट आहे प्री रिसिव्ड इन्कम. आपली तिसरी ऍडजस्टमेंट काय आहे मित्रांनो, प्री रिसिव्ड इन्कम. प्री रिसिव्ड इन्कमचा अर्थ काय, आपलं इन्कम आहे पण ते प्री रिसिव्ड आहे, म्हणजे ते आधीच मिळालं. गरज होती का आधी मिळायची, नाही. प्री रिसिव्ड आहे म्हणजे ते या वर्षीचं नाही, पुढच्या वर्षीचं या वर्षी मिळालं. या वर्षीचं नाही आहे ना, मग त्याचा पहिला इफेक्ट काय होईल मित्रांनो, मायनस फ्रॉम इन्कम. या वर्षीचं नाहीये तर ते इन्कम मधनं काय होईल, मायनस. आपण इन्कम कुठे दाखवतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. प्री रिसिव्ड इन्कम पहिल्यांदा काय करणार, या वर्षीच्या इन्कम मधनं मायनस करणार, कारण ते या वर्षीचं इन्कम. आता याचा दुसरा इफेक्ट पुढे येईल, जसं मी तुम्हाला सांगितलं ऍसेट किंवा लायबिलिटी. मग ऍसेट किंवा लायबिलिटी पैकी तुम्ही सांगा प्री रिसिव्ड इन्कम तुम्ही कुठे घ्याल मित्रांनो. ऑब्वियस प्री रिसिव्ड इन्कम आपल्या बिझनेसची काय झाली, लायबिलिटी. एक्सप्लेनेशन शिकलेलं आहे, इन्कम आहे जे वेळेच्या अगोदर मिळाले, ती आपल्या बिझनेसची काय झाली, लायबिलिटी. त्याचा सेकंड इफेक्ट मित्रांनो लायबिलिटी. आणि सगळ्यात शेवटी आहे मित्रांनो आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंग इन्कमचा अर्थ काय झाला मित्रांनो, आउटस्टँडिंग इन्कमचा अर्थ झाला ह्याच वर्षीचं इन्कम आहे पण अजून मिळायचं बाकी. म्हणजे याच्याने आपलं इन्कम, आउटस्टँडिंग इन्कम मुळे आपलं इन्कम काय होतंय, वाढतंय. आउटस्टँडिंग इन्कम मुळे आपलं इन्कम काय होतंय, वाढतंय. तर तुम्ही सांगा आउटस्टँडिंग इन्कम असेल ते मित्रांनो तुम्ही काय करणार, त्या इन्कम मध्ये काय करणार, ऍड. आता समजा डिव्हिडंड आउटस्टँडिंग असेल, डिव्हिडंड मध्ये ऍड करा. इंटरेस्ट आउटस्टँडिंग असेल, इंटरेस्ट मध्ये ऍड करा. मित्रांनो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला मित्रांनो तुम्ही काय करणार आहे, मित्रांनो ऍड करणार. आता हा झाला प्रॉफिट अँड लॉसचा इफेक्ट. दुसरा इफेक्ट ऍसेट किंवा लायबिलिटी. तुम्ही सांगा आउटस्टँडिंग इन्कम आपल्या बिझनेसची काय असेल, सिंपल आहे. आउटस्टँडिंग इन्कम आपल्या बिझनेसची काय आहे, ऍसेट. आउटस्टँडिंग बाकी आहे, यायचं बाकी आहे, इन्कम रिसिवेबल आहे. तर मित्रांनो ही आपल्या बिझनेसची काय झाली, ऍसेट साइड. त्याचा दुसरा इफेक्ट पुढे बॅलन्स शीटच्या ऍसेट साइड. तर मित्रांनो हे होते आपले पहिले 5 ऍडजस्टमेंटचे इफेक्ट्स. हे 5 ऍडजस्टमेंटचे इफेक्ट्स रिपीटेडली पहा, सो दॅट तुमच्या मित्रांनो लक्षात येईल की याचे 2 इफेक्ट कशा प्रकारे द्यायचे.
मग बाकीच्या ॲडजस्टमेंट घेऊन आपण आपल्या सेकंड पार्टमध्ये भेटूच. तोपर्यंत मित्रांनो घरात राहा, काळजी घ्या, सुरक्षित राहा.